ज्यांना कोणाला जेवायचं असेल इकडे बघूया नितीन पाटील आणि भास्कर पाटील. नितीन पाटील फक्त इथं नाव सांगा, कुठलाही उठ्या पनवेला उतरल्यापासून नाव सांगा. येस, भास्करजी पाटील आणि नितीनजी पाटील. कुठेही पनवेल स्टेशनला उतरल्यावर नाव सांगा नितीन पाटील. सर्व फुकट आहे, फक्त स्कॅनर द्या बस. तुमचा स्कॅनर स्ट्रॉंग पाहिजे मात्र. त्याला तुमच्या झाटं नाही अकाउंटला काय काय कंटा करणार. चला बॉलिंग मार्क पदा या. षटक क्रमांक पहिलं प्रगती पदावर, गोलंदाजच्या बोहल्यावर, रॅम्पवर, उंबरट्यावर, बॉलिंग ट्रॅकवर पहिला मीडियम बेसा महिला षटक प्रगती पदावर मोह आणि धाकटा कांदा आहे की मोठा कांदा आहे? विलिंद VI दोंदरेकर आणि नॉन स्ट्रायकरला स्ट्राईकला डाबा बँजोवाले. तुम्ही मध्ये नका वाजव प्लीज, तुम्हाला सुपारी मिळेल मात्र. नाही वाजवलं तर सुपारी मिळेल. हे कसल करवालेले आहेत इथं. कोणाचं इथे उधारी नाही, बरोबर की नाही. रोखे देईल, भले जास्त देतील, 500-1000 देतील. हां मग या रायगड प्रेमी आम्ही करतो म्हणतो, दुसऱ्यांना घाम फुटला. त्याने मागे घेतला फॉर्म. हे म्हणतो तुम्हीच बरा साहेब, बिनविरोध कसलखंड बिनविरोध महापौर तुमचाच बसणार. चला बॉलिंग मार्क होता यार. प्रकाश राईट आर्म राऊंड द विकेट. ओहो ये चापटे आणि हा पहिला दमदार चौका 4 धावांसाठी. धन्यवाद धन्यवाद. यस स्टॉप इट. बँजोवाले बघूया त्यांना काय वाटतं माहिती आहे की आम्हाला पैसे जास्त मिळतील. जो पॅकेज आहे तेवढाच मिळणार. वाजवीपेक्षा जास्त काही नाही, का जरा कमी वाजवा. जिथं काय 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 घरचा राग साला त्या बँजोवर काढतात, बरं की नाही. चाल तुमचा ढोल फुटल, बायकोला फरक नाही पडणार. ओहो अपरकट पुन्हा एकदा पॉईंटच्या डोक्यावरून. आणखीन एक पुन्हा एकदा चांगलं टायमिंग. चेंडू गेला डिपेश पॉईंटला. आणखीन एक चौकार 4 धावांसाठी. 4-8 रन. धावा झाल्या. पहिला वाईट, नंतर धावसंख्या झाली 9 बिनबाद 9. निखिल बाबर बघूया कासल कंची स्पर्धा ही कोण जर येडजावा असेल तोच सोडेल. नाही नाही बघूया. येस कोण? रेणू कॉर्फ GM सन्माननीय, जनरल मॅनेजर सन्माननीय रवी शेठ गिरमकर यांचं इथं आगमन झालं. पुन्हा एकदा क्या भाऊ त्या बघूया. खरं फक्त इथं कमी पडे फक्त चिअर्स कस सगळ्या गोष्टी आहेत, बरोबर की नाही. नाही तो रोग नको. ओहो येस आउटसाइड द ॲस्टम. चला एक कोरोना परवडला पण तो रोग नको. आणि हा चेंडू बघूया. नाही चिरला तो काय, तो दुसरा कामाटी पुरा आहे. पण निखिल बाबर खरं म्हणजे मी दत्ता गायकर धन्यवाद. नितीन शेठ पाटील ज्याने अतिशय उत्तम सोय आणि भास्कर पाटील यांचं हे जबरदस्त भोजन शाकाहारी आणि मांसाहारी काही असतात ना, दोन्हीचा स्वाद घेतात. या नितीन पाटील धन्यवाद. मंडळ आभारी आहे. या स्टेजवर या प्लीज. या इकडे बसले आता. हे त्याला घेऊन जा मग आता. अच्छा पहिले लाईव्ह करायचा. पनवेल PTC मेंबर म्हणजे आमचे केतन दळवी, किरण दळवी. तेव्हा संदीपाचा होता. हो हो यस. पुन्हा उलटा चेंडू, पुन्हा आउटसाइड लेग स्टिक आणि क्लीन बॉल त्रिफलाचित पित्तल गुड्यावर दांडी गोल झाली. आणि हा पहिला धक्का पहिल्या विकेचा बदन. हो हो येस. धन्यवाद. येस धन्यवाद. येस DJ वैया. बँजो गावातला आहे का? बँजोवाले लावा. गावातला नाही म्हणून थांबत नाही ते. बँजोवाले थांबा. बँजोवाले थांबा जरा बाबा.
बँजोवाले थांबा जरा प्लीज. त्या आयला टुर्नामेंट गेली भोसले आहेत म्हणतो. त्यांना फक्त त्यांचा धंदा बघायचा आहे. सुपारी कुठं मिळेल लाईव्हला आहे ना चालू. त्यांना जरा वॉकी टॉकी द्या जरा प्लीज. अरे जरा थांबा ना जरा प्लीज. जरा मध्ये मध्ये थांबत चला प्लीज. हा येऊ सांगून बघूया त्यांचे जरा जरा नाही रे मध्ये मध्ये थांबत चला प्लीज भाऊ. कॉमेंट्री मध्ये आम्हाला करू द्या प्लीज. ज्याने आम्हाला बोलवले बघूया कासल खडगाववाले. काय जबरदस्त आयोजन बघूया. खरं म्हणजे प्रशांत पाटील कुठलीही स्पर्धा असेल ना निखिल बाबर प्रशांत पाटील हे सर्व CEO आहेत. कुठल्याही स्पर्धे असे बघूया. पण हे मात्र मला एक कासलगावचं आवडलं परंपरा आवडली. राजकारण नाही नो पॉलिटिक्स. सर्वांच्या स्पर्धा होतात पण तो शिस्तप्रिय सगळ्यांना सपोर्ट. भाजपच्या असू द्या शेकापच्या असू द्या उद्धव ठाकरे गटाचे असू द्या आणि शिंदे गटाचे असू द्या सगळीकडे सपोर्ट. यस हे मात्र एक बरं आहे बघूया. क्रिकेटमध्ये नो पॉलिटिक्स. सर राजकीय चपला तुम्ही बाहेर ठेवायच्या उंबरट्याच्या बाहेर. यस कबावली फरक असेल का राईट आम राहून विकेट. ओहो पुन्हा एकदा पुल केलाय. चेंडू हवेमध्ये असेल आणि मिळते 4 धावा. या चांगलं टायमिंग चांगलं शॉर्ट सिलेक्शन बॅकवर्ड पॅटर्न संघाची धाव संख्या तब्बल 13 रन्स. यस धन्यवाद. यस बँजोवाले धन्यवाद. याच्यापेक्षा टायटरमध्ये 3 पोरे आणले असते नाचायला. टायटर बंद आहे का चालू आहे. नाही बंद झाला ना मागे. नाही नाही जिथं बघूया गिराईक कमी पोरी जास्त आणि 2 धाव मिळते. संघाची धाव संख्या 15 वर 15 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट मोह. आणि त्यांच्या विरोधात खांदा असं हे बिग बॅटल कडवी झुंज कडवा प्रतिकार. अतिशय दमदार आयोजन नितीनजी पाटील यस आणि महेश पाटील ज्यांनी जिलेबी आणि आज भास्कर पाटील आणि नितीन पाटील ज्या आजचे अन्नदाता सुखी भव. दुसरा देखील हात मारून संध्याकाळ नाही काय म्हणजे बायकोला दुसरा पण त्रास नाही. आलात बाहेरून मूव मार्के आया. यस शिवजल आणि KP ॲक्वा नंदू गाडे बघूया. कस्तो पाडे जे मिनरल वॉटर जे आपण तुम्हाला बघूया. एका ठिकाणी सेवा दिली अशाच ठिकाणी एका ठिकाणी स्पर्धा होती. असे बिअरचे याचे बॉक्स ठेवले होते बिस्लेरीचे. एक आला दादा म्हणतो मला बॉटलर द्या म्हणतो. एक दिली 1 लिटर दुसरी म्हणतो द्या. 2 कशाला पाहिजे नाही म्हणतो मला संडासला लागली. त्याला गाण डोवायला बिस्लेरीचं पाणी फुकटचं आहे ना हो. गाववाल्यांची पूजा ना भाडुत्र्यांची मजा. त्याला फुकटचं पाणी बिस्लेरीचं काय गाणं काय ना. यस हर्ष ट्रान्सपोर्ट पाण्याचा टँकर सकाळपासून यस लागेल तेवढा पाणी. दिनेश नाईक मध्ये 3-4 वेळा आंघोळ करा पाण्यामध्ये. यस त्या टँकर खाली बसून राहा. कॉक खाली फक्त कॉक पिला. फक्त कपडे तुमचे तयार ठेवा मात्र. नग्न आंघोळ करू नका प्लीज. बोलच नेम दादा नाव काय दाबा नाव काय बाबा. नाही तर तो रुंडाला पुठ्ठेला वाशे प्रत्येकाच्या म्हणजे आम्हाला इथं दिसेल हो बाबा हेच हे नाव आहे त्याचं ते नाव आहे बरोबर की नाही. मग तो 12 मग काय करत नाही इलाज आहे. नाही तर आमच्या कानात येऊन सांगा बाबा माझं नाव हे आहे. कोण जगदीश नाईक या सकाळपासून टीम नाही बघूया. हे कसलखंड क्या बात आहे. ते कसे आता खेळणार बघूया. सगळे टाईट आहेत. ये जावं याच बघूया तुमचं आगमन झालं पुन्हा आता. यस यस महडगाव ज्यांनी हे जेवण संपूर्ण बघूया बनवलंय यांचे आचार्य टीम आणि सरपंच माजी सरपंच
विकेश आणि हा कव्हरेज छायाचित्रीकरणची फोटोग्राफी. खरं म्हणजे अशी स्पर्धा होणे नाही भविष्यामध्ये. महाराष्ट्रामध्ये नव्हे देशभरातील 40+ हे पहिलं आयोजन असेल. ओहो हो ओरपी चेंडू लॉंगॉपला काय जबरदस्त बघूया ट्राय केली होती. कारण बघूया काही बोलता येत नाही 40+ आहे त्याच्यामुळे बोलता येत नाही. यस नाही रेग्युलर असताना अजून काहीतरी आमच्या मुखातून आणखी शब्द आले असते. यस धन्यवाद. यस क्या बात आहे. यस 4 लाखाची स्पर्धानं जेवायला झालं शापूची भाजी काय झाटा कॉमेंट्री करणार नाही बरोबर की नाही. ही फक्त 5,000ची पण हे कासल गावडे म्हणून म्हटलं की सकाळी आल्या हे हत्तीला चड्डी घालतील. हे यांचा नाद नाही करायचा. हो 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 याला म्हणता येडधवा बटका पॉईंटच्या दिशेनं डिफिज पॉईंटला. बारे बघूया इथं जे जो चाहे जो मांगो मिलेगा. खाली वो छोड क्या जे आले याचा ढोल फोडायला पाहिजे. यस सन्माननीय भाऊ मुकादम करुणा विभागचे सन्माननीय भाऊ नवीन फलंदाज द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स. आणि जरा पायानं थोडंसं हे आहे क्रिकेटची आवड. नवरी दिसायला चांगली आहे पण साली लंगडी आहे पण चांगला आहे. यस लंगडी असू द्या लुले असू द्या पण सामान जर टाईट असेल बरं की नाही. शेवटी लक्ष टार्गेट बॉलिंग मार्क तयार. क्या बात आहे. यस कासल खंडगाव. खरं म्हणजे मला माहिती नव्हतं हे एवढं स्ट्रॉंग असेल परंतु पहिल्या महिन्यात 44 वर्षामध्ये हे पहिलं आयोजन मी बघितलं की हे कसलगाव गावमध्ये यांचा कोणी भविष्यामध्ये नाद करू नये आणि भविष्यामध्ये कुठल्याही प्रकारचं असं आयोजन होणे नाही. बघूया कुठल्या प्रकारचं चंदा नाही कुठलं शुल्क नाही. दत्ता गायकर यस. आणि खरं म्हणजे दत्ता गायकर मी धन्यवाद देतो. खरं म्हणजे त्यांचा 100% रोल मला या स्टेजवर मला बसण्याचं दत्ता गायकर यांचं फार मोठं नाही म्हणजे दत्ता गायकर यांचं खरं म्हणजे मी आभार मानतो. दत्ता गायकर त्याने मला इथं या स्टेजवर बसवलं. दत्ता गायकर नाही म्हणजे त्यांच्या आमची अशी ओळख व्हायची परंतु पहिल्यांदा स्टेज मला त्याने दिलं. लॉन्च पहिल्यांदा मला केलं आहे आणि पिपी आणि आता मात्र हा आमचा बालेकिल्ला झाला आहे. कारण सर्व आमचे समर्थक नितीन पाटील असतील देव सर्व जोनगरे साहेब असतील. यस 5 गावला टी शर्ट आणि ज्याने सर्वांना बुट नितीन दादा पाटील. मग भैया असू द्या कोणाला पण आयला भैयाने असू द्या भैयाने नाही भैये बंगाली असू द्या लेबर असू द्या नाक्यावरचे सर्वांच्या पायात मौज घेणार माझं मग घेणार आणि त्यांना बूट देणार. तुला 7चा आहे की 9चा आहे. ज्याला नाही जमलं तरी जबरदस्ती घालायचा म्हणजे हो पायामध्ये कोंबायचा. त्याला पुढचा ऐकून घ्या. पाकरी येस राईट आर्म राऊंड द विकेट. आणि हा येस पुन्हा आउटसाइड द लेग स्टंप. स्वैर मारा दिशा मारा. 1 धावेचा हिरवारा 1 धावेचं समर्थन
स्टंप कुठे, चेंडू कुठे, जखम मांडीला आणि इलाज ढुंगणाला. आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी. एक धावेचा इशारा, निर्वाळा धावा, समर्थन. टोटल स्कोर इज 24. आणि हा यश पुन्हा आक्रमक करण्याचा प्रयत्न. चेंडू लॉंग ऑफला, चेंडू हवेमध्ये असेल परंतु चौकार. 4 धावांसाठी यश. दमदार टायमिंग. 4 धावाने. यस डीजे मध्ये आमच्या म्हणजे आष्टेगावच्या बघूया अतिशय चांगली. यस कसळगावांचे जे सूरज पाटील हे आमचे लाईव्ह यस या ठिकाणी ज्यावेळी समालोचन करतो ना बघूया त्यावेळी नक्कीच. आणि आमचे जे आमचं ड्रोनवाले बघूयात. अतिशय दमदार स्पर्धा, दमदार आयोजन, चांगली स्पर्धा. आणि कसलगड गावाचा नाद कोणी करायचा नाही, न भूतो न भविष्यती. महाराष्ट्र नव्हे संपूर्ण देशभरातील एक भन्नाट आयोजन. नितीन पाटील असेल बघूया. नितीन पाटील तुम्ही पनवेल स्टेशनला उतरा, फक्त त्यांचं नाव सांगा. भास्कर पाटील असेल आणि आज देवनाथ पाटील असेल, जोनगरे साहेब असतील, दत्ता गायकर असतील, प्रकाश पाटील असतील, असे नामवंत मंडळी. आणि खरं म्हणजे नाईटचे स्पर्धेचे अनंत पाटील असतील, रायगड प्रेमीची लीगचे पहिले दमदार आयोजक अनिल पाटील असतील. बघा राजकारण फक्त यांचं बाहेर असता, इथं नाही. नो राजकारण, नो पॉलिटिक्स इन दिस ग्राउंड. नाही सेंटर आहे. नाही हत्तीला बघ मी काय सांगितलं की हां चड्डे सगळे काय घाला. हत्तीला चड्डे काय, हत्तीला सॉक्स पण घालतील. पिपी जरा मी नाईटला हो राईट. राहून दे विकेट पुन्हा एकदा. दमदार स्ट्रोक चेंडू लॉंग ऑफला. आणि येस नितीनजी पाटील बघूया अतिशय दमदार व्यक्तीमध्ये बघूया. फक्त नाव सांगायचं, कुठल्याही प्रकारचा पैसा नाही त्यांचं नाव सांगा बघूया. सर्व माल यस कुठल्याही गोया डीमार्टला जर गेलात ना त्यांचं नाव सांगा. किराणा सामान्य ते आलं तुम्ही तांदळाची कोण टाका, नितीनचं नाव सांगा. नाही बरोबर की नाही. आईला आकाश आला लग्नाचं सामान पण आणेल नितीन पाटील आहे ते बघून घ्यायला. साला आपल्या बापाचं काय जात आहे. यस बॉलिंग मार्को यार पुन्हा त्या संघाची धाव संख्या 30 वर. मोह आणि खांदा. ज्यांना कामधंदा नसेल त्याने जेवण करून घ्या. नॉनव्हेज तयार आहे. यस ओके यस व्हेज नॉनव्हेज. यस बुवाना मिरची भजी, जिलेबी, चाखना आणि ते परत काय सॅलड, छास. यस क्या नाही बघूया. यस बुवांसाठी बुवा म्हणून बुवा दुसरी टुर्नामेंट, मी देखील टुर्नामेंट दुसरी सोडली. इकडे का आलो याचं उदाहरण आहे. नाही जो माणूस मूर्ख असेल त्या टुर्नामेंटला सोडेल बरं ती मध्ये बरोबर नाही. बस दादूच देखील बोला. दादू म्हणजे आपले मेन दादूच म्हणजे संतोष चौधरी फ्रॉम भिवंडी. यस एकनाथ माळी, संतोष चौधरी ते दादूस. येस पुढच्या वर्षी या स्पर्धेमध्ये नाईटला तुम्हाला दिसतील रंग माहोल. हे कसल खंड गावाले बाबा यांना नाद नाही करायचा कोणी. यस नंदू शिवजल क्या बात आहे. शिवजल वॉटर आयला म्हणजे गंगेचं पाणी आहे का काय. आयला डायरेक्ट गंगाचा उगम आहे. शिवजल नंदू गाडे यांच्याकडून बघूया. सर्व पक्षाचे आहेत. BJP आहे, शिवसेना आहे, उद्धव ठाकरे आहेत, शेकाप आहे, परंतु राजकारण फक्त उंबाडे. बॉलिंग बॉलर नेम्स बोलच नेम नाव काय बाबा. हॅलो. जो कोणी व्हेज जेवण राहिला आहे जेवायचा त्यांनी तिथे पोहोचायचंय. नंतर संपल्यानंतर आमच्याकडे तक्रार करू नका प्लीज. कारण की व्हेज वाले कुठे जाऊ शकत नाही कोपऱ्यात. नाही कुठे जाऊ नये. व्हेजवाले कुठेही कोपऱ्यात जाऊ शकत नाही. गेले आणि नक्की महेश दादा पाटील आलेत, उपसरपंच, माझे उपसरपंच ग्रामपंचायत आदिलो गावचे डॅशी धन्यवाद. दादा पाटील यांचं आगमन झालंय. महेश दादा पाटील यांचं इथं आगमन झालंय बघूया.
थांबा थांबा डीजे बेंजोवाले बँजूवाले तापलेत आज ते आपलं ऐकणार नाही पैसे वाढून भेटेल ना. नाही नाही त्याला पॅक दिलं वाटतं. चला शेवटचा गोलंदाज या आयला ढोल फुटला तरी चालेल. ओहो चांगला चेंडू शॉट बनवला पुन्हा खराब बिल्डिंग 4 धावा. येस बजाव. जबरदस्त बँजो केपीएल ला पण येणार आहेत आमच्या KPL कसल खंड प्रीमियर लीग 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन. नक्कीच नितीन दादा पाटील यांनी त्यांना शब्द दिला काय तुम्हाला लागल ते केपीएल ला आम्ही देणार पण तुम्ही पाहिजे येस ती मजा कसलगण गावला तुमच्या माध्यमातून मिळायला पाहिजे. कसलगड गाव म्हणजे एक सगळे ओहो ये संसद यापस्टम वाईटचा इशारा सवैर मारा इशारा नासका चेंडू नरकातला चेंडू. एक धाव मिळत संघाची धाव संख्या झाली वृद्धिंगत होईल 42. चला आता मॅच फाट करा कोणताही टाइमपास नका. या 12 संघ आहेत अशा वेळी हा तिसराच सामना आहे याची दक्षता घ्या. तिसरा कसा जास्त असेल हो? अच्छा विनर विनर येस 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 धन्यवाद. येस नितीनजी पाटील बेंजोवाले प्लीज. धन्यवाद बँजू थँक्यू. नाही धन्यवाद बँजो धन्यवाद. बँजो वाले नाही गत हे पैसे डबल घेतील वाटत हे रागात येत. अरे बाबा थांबा बोला आता. येस हे तांबा जरा बाबा काय एवढं का. चला बोलच नाही जरा स्पीडअप करा प्लीज. दोन्ही संघाला विनंती असे. हे बॉलाचं नाव काय रे बाबा? प्रल्हाद टेंबे. चला स्पीडअप करा प्लीज. मारुती क्या बात आहे. लवकर सांगायला बघूया. पोरगा 10 वर्षानंतर घरात पालना टांगला. आयला काय करायचं आता पाल्याला तुम्ही बसणार की पोरगा बसणार? ओ हुक करायचा आहे. चेंडू गेलाय डीप फाईन लेखला 4 धावांसाठी. यस धन्यवाद. यस बँजोवाले त्याने पॅकेज काही फुकट आहे. हो येस पुन्हा एकदा चांगला टायमिंग अप्रतिम कव्हर ड्राईव्ह. चेंडूकर रिपीट कव्हर पॉईंटला मिळतील 2 धावा. संघाची धावसंख्या वृद्धिंगत होईल. टोटल स्कोर इज 48. क्या बात आहे. दमदार धावसंख्या. लास्ट डिलिव्हरी बोल्ड बाय ओहो चांगला चेंडू क्लीन बोलते बलाचेत पित्तल उघड्यावर दांडी गोल झाली. डीजे ठोक दे. पाली आणि नांदगाव संघाचे संघनायक यायचे. पाली संघनायक आणि नांदगाव संघनायक लगेच आहे. आता कोणताही टाइमपास करू नका. स्पीडअप या स्पर्धेचा आता वाढवायचं आहे कारण का एक दिवशी ज्यामध्ये 12 संघ आहेत आणि बराच टायमिंग आता झालाय. तर पाली आणि
नांदगाव. नाही नाही, लास्टचे फायनल मग 1 ओव्हरची पण होईल, तुमच्यावरच आहे. नाही नाही, 1 ओव्हरचे काय कधी असेच पण होईल. त्यांच्या माध्यमातून त्याचबरोबर प्रकाशदादा पाटील उपसरपंच, त्याचबरोबर समाजसेवक नितीनदादा पाटील आणि रेवनाथदादा पाटील यांच्या शुभास्ते स्वागत केलं जात आहे. ते महेशदादा पाटील यांचा लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतोय. सर्व पाहुण्यांचं येतो ते सन्मान. चला आता सामना चालू करा, कोणताही टाइमपास करू नका. 12 संघ आहेत, अशा वेळी जेवढा टाइमपास होईल शेवटचे सामने तेवढे कमी होतील. त्याचबरोबर विनायक पाटील चिरवत आपण यायचंय, सन्माननीय विनायक पाटील चिरवत. आणि यापुढील सामन्याचा नाणेफेक होणार आहे, तर यायचंय मी नक्कीच घोषित केलंय. ज्यांनी या स्पर्धेला फटाक्यांची व्यवस्था केली आहे ते महेश पाटील दिलेश आणि नक्कीच जिलेबीची व्यवस्था केली. नाणेफेक करण्यासाठी दोन्ही संघ इथे आलेत.
नांदगाव आणि महाकाल पाली ज्याने कालच्या दिवसामध्ये चॅम्पियन ठरले ते महाकाल पाली आणि नांदगाव असा सामना नाणेफेक करतील जे जीएम आहेत रवी शेठ गिरमळकर यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होत आहे. नाणेफेक जिंकलंय पाली संघाने आणि मला माहिती आहे त्यांचा निर्णय बॅटिंगच असेल. पहिले 2-3 सामने बॅटिंग घेतात नंतर शेवटच्या क्षणाला विचार करतात काय करायचा. स्वागत कॅप्टनचं होणार आहे शेवटचे सामने प्रकाश दादा पाटील आणि गिरमळकर साहेब आपण देखील जॉईन व्हा. नांदगाव संघाचे संघनायकांचं स्वागत आणि मोमेंटो द्यायचा. कैलासवासी वनिता जनार्दन पाटील आणि कैलासवासी संभाजी जनार्दन पाटील यांच्या स्मरणार्थ नक्कीच भास्कर पाटील आणि त्यानंतर नितीन पाटील यांच्या शुभास्ते निलेश पाटील यांच्या शुभास्ते हे मोमेंटो आम्हाला मिळाले त्या स्पर्धेला त्यांचं धन्यवाद. आपण पाहतोय त्यानंतर महाकाल पाली संघाचे संघनायक यांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जात आहे. चला आणि गणेश यांचं स्वागत बाकी आहे आज करू आम्ही. 2 दिवस त्यांची आम्ही मजा बघितली ते लांबच राहिले परंतु आजच्या दिवसामध्ये आसोनची टुर्नामेंट आहे ज्यांचे योगदान असं आहे मोठं योगदान असं आहे नेहमी कसलेगण गावाला असे गणेश कुठले भोईर यांचं स्वागत आणि त्यानंतर विनायक पाटील यांचं स्वागत एक बाकी आहे. विनायक पाटील चिरवत नक्कीच मेवणे आहेत हिम्मत नाईक यांचे मेवणे आहेत मेवण्यांचे पाहुणे आणि कचलगण गावचे टुर्नामेंट आहे. सामना इकडे चालू आहे. पहिल्या चेंडूवर षटकारानंतर लेग बायची 1 धाव 7 धावा. तिसऱ्या चेंडूवर ट्रिपल लाव दुरुस्त होत आहे तो फलंदाज बाद होतोय जनार्दन पहिला विकेट गारत होतोय तो नक्कीच मोह संघाचा 49 धावांचं आव्हान आहे 4 षटकात. धन्यवाद. लक्ष्मण पाटील आमच्या गावचे जावं आहेत पनवेलचे त्यांच्याकडून भाकरीची व्यवस्था झाली आहे आणि संपूर्ण जेवणाची व्यवस्था भास्करदादा पाटील नितीनदादा पाटील यांच्या माध्यमातून रवी या गावचे जावई रवी बोपे आणि माजी सरपंच ग्रामपंचायत महड यांचं स्वागत उदयजी घरत त्याचबरोबर हिम्मत नाईक राजेश पाटील आणि प्रकाशदादा पाटील यांचे शुभास्ते केले जात आहे. आणि उमेश पालंडे यानंतर स्वागत होणार आहे आपण थांबायचं आहे. ज्यांच्या समेत जे आलेत उमेश पालंडे मळून त्यांचं स्वागत बाकी आहे. मोमेंट आपण पाहतोय आपलातून स्पर्धा आणि प्रत्येक पाहुण्यांचं स्वागत सामना चालू आहे ज्यामध्ये नौका फलंदाज संतोष पाटील आलेत चेंडू येते निर्धाव स्वागत झाले. त्यानंतर उमेश पालांडे यांचं स्वागत या आयोजकांकडून होतंय. श्री गोळिल्लेव 40+ कसलकण आयोजित 40+ चषक 2026 आयोजन आपलातून आयोजन आपण पाहताय. इकडे घे थोडा स्वागत होतंय. आपण पाहताय की प्रकाशदादा पाटील उपसरपंच रघुनाथदादा पाटील उदयजी घरत अनुश्री मोटरचे प्रोप्रायटर आणि हिम्मतदादा नाईक यांचे शुभास्ते स्वागत केले जात आहे. या चेंडूवर आले चौकार धावा लागल्या 10 फलकावर 11 आपलातून आयोजन. मी म्हटलं चांगले समालोचक इथं पोहोचले त्यांनी वाहवाही केली. त्यानंतर जेवढे कॅप्टन्स आले त्यांनी या स्पर्धेची वाहवाही केली कारण की ही स्पर्धा ही सर्वात मोठी आपण पाहतोय चांगलं आयोजन. तर मी जगदीश दादा पाटील विनंती करू पण व्यासपीठावर याचं त्यांचं स्वागत या स्पर्धे पहिल्या षटकाची समाप्ती झाली. 49 धावांचं आव्हान होतं. पहिल्या षटकात आल्यात 11 धावा 18 चेंडू
इथून 38 धावांची गरज असणार आहे. 18 चेंडू 38 ची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. ते मोह संघाला जगदीश भोईर नौके फलंदाज. शेवटच्या चेंडूवर मिळाला विकेट. लाल पेन तुझ्या दिदीला विकेट लिहायला जाऊ दे आता, राहू दे. इथं लिहा आता लाल म्हणजे लगेच समजेल का विकेट. जाऊ दे आता, नको नंतर. आलेल्या पाहुण्याचं स्वागत वसंत पाटील. आपण व्यासपीठावर याचे वसंत पाटील. चांगली स्पर्धा आहे नक्कीच असू द्या. आता आपण आयोजक आहेत, आपण काय बोलू शकत ना. चांगलं आपण पाहतोय पहिल्या षटकाचा विचार केला. पहिल्या षटकात धावा लागल्या धावफलकावर एकंदरीत 11, ज्यामध्ये एक विकेट देखील मिळाला आहे. त्या गोलंदाजाला 1 बाद 2 बाद 11 एक रनआउट आहे का. तर 2 विकेट आले. 2 विकेट या गोलंदाजाला मिळाल्यात. 2 ले बाबा. दुसरं षटक गोलंदाजी मार्कवर आल्यात. कोणताही टाइमपास करू नका याची दक्षता घ्या. मी वारंवार विनंती करतो, स्पीडअप करा. या स्पर्धेला आपण पाहतोय जीवन शेठ पाटील, दिनेश शेठ नाईक, अतुल शेठ नाईक आणि नक्कीच निखिल शेठ नाईक यांचं आगमन झालंय. दीपेश शेठ पाटील सर्व आमचे रेग्युलर क्रिकेटर इथे पोहोचलेत. जगदीश गोलंदाजी मार्कवर आले. दुसरं षटक घेऊन नाव आमच्याकडे पोचलं नाहीये. संदीप रिव्हर्सचा अटॅम्प सक्सेसफुल ठरतोय. फलंदाज असतील प्रकाश आपलातून पटका सजवलाय आणि हा षटकार येतोय तो त्यांच्या बॅट मधून डीजे. त्यांचं धन्यवाद. श्री गोडिल्य 40 प्लस कसल आयोजित 40 प्लस चषक 2026 मध्ये सर्व खेळाडूंचं आणि ग्रामस्थांचं आणि आलेल्या पाहुण्यांचं मी हार्दिक स्वागत करतो. दुसरं षटक कार्यरत आहे. पहिल्या चेंडूवर आलाय षटकार. फलंदाज प्रकाशच्या माध्यमातून रिबतचा षटकार. दुसरा चेंडू आहे. थोडा गतीमध्ये परिष्ठ नक्कीच चांगला चेंडू फेकलाय. फसवा चेंडू याला म्हणतात. गतीमध्ये मिश्रण केलं. आपलातून गोलंदाजी करतायत ते गोलंदाज संदीप. आपण पाहताय निखिल बाबर स्टार टेनिस क्रिकेटची सर्व टीम्स त्यांच्या माध्यमातून आपलातून हातामध्ये नक्कीच मिळाला. थोडं नाराज आहेत गोलंदाज. अशा वेळी 1 धाव आले. 18 धावा लागतात धावफलकावर. 49 धावांचं आव्हान आहे. 31 धावाची गरज आहे. ते येणाऱ्या 15 चेंडूमध्ये अजूनही कोणी जिंकलं नाही, कोणी हरले नाही आहेत. यापुढील सामना पाली विरुद्ध नांदगाव, ज्यामध्ये पाली संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. नक्कीच महेश पाटील दिले, ज्यांनी फटाक्यांची आतिषबाजी, फटाक्यांची सुवेज आणि जिलेबी, आपलातून जिलेबी त्यांच्या माध्यमातून महेश पाटील दिलेश यांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. 2 धावा सहजरित्या पूर्ण आहे. बॅकअप आहे. अशा वेळी 2 धावा आल्या. 2 धावेने संघ पोहोचतोय. नक्कीच चेंडू येतोय डॉट. 20 धावा लागल्या धावफलकावर. एकंदरीत 13 चेंडू
आणि 29 धावांची गरज आहे ती जिंकण्यासाठी. खोलवर पाहिजे चेंडू, क्षेत्ररक्षण थोडं खराब झालंय, मागच्या दिशेने बॅकअप आलंय परंतु 2 धावा सहजरित्या पूर्ण झाल्यात. 22 धावा लागतात. या षटकाची झाली समाप्ती. 12 चेंडू आणि 27 धावांची गरज असणार आहे ती मोह संघाला. राजेश दादा पाटील आपण शेंगांची व्यवस्था करा लाईव्ह वाल्याची. कोणताही फक्त शब्द द्यायचा इथे ते पोहोचणार. लाईव्ह असू दे, कॉमेंटेटर असू दे, नाहीतर अंपायर असू दे, नाहीतर कोणताही इथे खेळाडू असू दे, त्यांनी फक्त शब्द द्यायचा आहे. त्याची सोय होणार. टेन्शन घेऊ नका. एक शब्द द्या फक्त लाईव्ह वालेला. आणि त्याचबरोबर आमचे ड्रोन ऑपरेटर ज्यांनी जबरदस्त ड्रोन व्ह्यूज आम्हाला दाखवले लाईव्हच्या माध्यमातून, त्यांचं स्वागत आहे. बघा ड्रोन आपण पाहणार होते. यानंतर ड्रोन व्ह्यू चालू आहे अफलातून लाईव्हच्या माध्यमातून. ड्रोन व्ह्यूज बघा. कसलकण गावचं मैदान अफलातून सजलंय. तर प्रल्हाद दादा पाटील, आदरणीय प्रल्हाद दादा पाटील यांना विनंती आहे कसलगणचे आपण व्यासपीठावर यायचा. प्रल्हाद दादा पाटील, काय जबरदस्त ड्रोन व्ह्यू आपण लाईव्हच्या माध्यमातून पाहतोय. उदयजी पाटील, प्रल्हादजी पाटील दोघांना विनंती आपण व्यासपीठावर यायचा. या आयोजकांकडून A1 जोडी सुने मैत्र आणि लेजंड क्रिकेटर कसलगण प्रीमियर लीग मध्ये त्यांची एक टीम असते ती मरिया 11. त्या प्रल्हाद दादा पाटील आणि उदय दादा पाटील यांना विनंती आपण व्यासपीठावर यायचंय. बॅटची नक्कीच कडा लागले. 1 धाव आले. जयवीरूची जोडी म्हणजे प्रल्हाद पाटील आणि उदय पाटील यांना विनंती असताना आपण व्यासपीठावर यायचं. ना 1 धाव मिळाले. राज पाटील शेरवत जे चिंचवान ज्यांच्या माध्यमातून ड्रोन व्ह्यू पाहिले अफलातून, त्यांनी नक्की ड्रोन व्ह्यू आम्हाला दाखवले, त्याचं देखील धन्यवाद. आजच्या दिवसामध्ये त्याच्या माध्यमातून जे ड्रोन व्ह्यू आम्ही लाईव्ह मध्ये दाखवलेत प्रेक्षकांना मनोमग्न झालेत. या संपूर्ण जो आपण खेळपट्टी बनवली आणि क्रीडांगण कैलासवासी सावलाराम पाटील क्रीडा नगरी कसलकण असते असा खराब आपण बघतोय फेकी. अशा वेळी 2 धावा झाल्यात. 3ऱ्या धावेसाठी सरसावल्यात. 3 धावा देखील पूर्ण केल्या जातात. काय 2 धावा. पहिली धाव प्रयत्न केले होते किती शॉर्ट रन साठी का रनआउट साठी. धावा किती 2 ना. 2 धावा आहेत परंतु रनआउट साठी 3ऱ्या पंचांकडे येतोय आम्ही. कोणी येऊ नका, आम्ही देऊ निर्णय ना. नक्की जगदीश पाटील यांचं आगमन झालंय. सकाळपासून ते इथे पोहोचलेत. त्यांचं स्वागत बाकी असेल. गोविंद पाटील माजी सदस्य ग्रामपंचायत कसलगण हे देखील इथे हजर आहेत सकाळपासून. त्यांचं श्री गोडिल्ले पोटी प्रसारित या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. आणि त्यांचं सपोर्ट संपूर्ण गावात कोणतीही क्रीडा नक्की स्पर्धा असू दे, गोविंद शेठ पाटील यांचं आगमन 100% असतं. कोणत्याही पक्षाचे असू दे, कोणताही काय असू दे, पण ते नेहमी सहकार्य करायचे. गोविंद शेठ पाटील माझे ग्रामपंचायत सदस्य इथे हजर आहेत. त्याचबरोबर वसंत पाटील त्यांचे मित्र ते देखील इथे हजर आहेत. चला आता सर्व ग्रामस्थांनी जेवणाचे आस्वाद घ्यायचे. वसंत पाटील, त्याचबरोबर मागे गणेश जुनगरे आणि कल्याणजी कवडे. गोल्डन मॅन गणेश जुनगरे. डिसिजन पेंडिंग आहे थोडा. नॉट आउट आहे. 2 धावा पूर्ण झाल्यात. या 2 धावेने संघ पोहोचतोय. 22च्या 2 धावा त्याची दक्षता घ्या. धावा लागल्या धावपाल का बर 25. चेंडू फसलाय. स्वतः पोचतायत, प्रयत्न करतायत परंतु त्यांच्यापासून लांब चेंडू पडतोय. अशा वेळी या 2 धावा मिळाल्यात.
8 चेंडू 22 ची गरज आहे ती जिंकण्यासाठी मोह संघाला. पण पाहतोय चांगली गोलंदाजी पाहतोय. 9 चेंडू आहेत का मग? 9 चेंडू आणि 22 ची गरज आहे. नक्कीच 9 चेंडू आणि 22 ची गरज आहे. अफलातून फटका चांगला आहे. पायचे चेंडू जाईल का? सीमा रेषा पार, परंतु क्षेत्ररक्षक पोहोचलेत. अफलातून क्षेत्ररक्षण करतायत. अशा वेळी 2 धावा निघाल्यात. 20 धावांची गरज आहे 8 चेंडू मध्ये. 2 चेंडूवर जर चांगले फटके आले तर शेवटच्या षटकात चांगला सामना होईल. परंतु हे 2 चेंडू महत्वाचे ते खांदा संघासाठी. आमचे मित्र सचिन जे मागच्या बाजूला नक्कीच क्षेत्ररक्षण करतात. चांगली स्पर्धा त्यांच्या माध्यमातून झाली ती धाकटा कांड्या गावात. हा चेंडू येतो निर्धाव. कमबॅक करणारा हा चेंडू होता तो खांदा संघासाठी. चेंडू येतो निर्धाव. 7 चेंडू इथून 20 धावांची गरज आहे. कंपल्सरी या स्पर्धेचा नियम याची दक्षता घ्या. 7 चेंडू 20 धावा काढाव्याच लागतील आणि गरज आहे 7 चेंडू 20 धावांची. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू आहे. फटका पुन्हा एकदा फसलाय. ब्लाइंड स्ट्रोक येतोय निर्धाव. म्हणजे 6 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे ती जिंकण्यासाठी मोह संघाला. गायकर आणि किरण कमलाकर पाटील यांच्या माध्यमातून डीजे ची व्यवस्था अफलातून संगीत त्यांच्या माध्यमातून सकाळपासून रिटायर्ड खेळाडू झाला. 6 चेंडू जगदीश रिटायर्ड झालेत आणि नवीन खेळाडू आता पोहोचतायत. त्यांचं नाव आमच्याकडे पोहोचलंय अनंत पाटील. 6 चेंडू आणि गरज आहे ते 20 धावांची. 3 षटकार जर आले तरी जिंकू शकतो. परंतु चांगली गोलंदाजी एका बाजूला जर झाली. नौका गोलंदाज आलाय. गोलंदाज मंगेश. अफलातून नैनेश पाटील यांचा संघ उतरणार आहे ज्यामध्ये सुरेश पाटील. पण त्या दिवशीचे खेळाडू कमी होतील असं वाटतंय मला. आता ते नैनेश पाटील किंवा सुरेश पाटील ठरवतील. आम्ही नाही बोलू शकत. चांगला आहे फटका. धावा आल्या 2. पायच्या धावचीची संधी आहे आणि पोचलेत. सहजरित्या पोचले. 2 धावा आल्यात. 5 चेंडू 18 ची गरज आहे. 3 षटकार जरी आले तरी जिंकू शकतो तो मोह संघ. परंतु चांगली गोलंदाजी एका बाजूला करतील का तो खांदा संघ. 3 षटकाराची गरज आहे. ताकदीची फलंदाजी. नौका फलंदाज स्ट्राईक वर आहे. प्रकाश स्ट्राईक वर आहे जो सलामीला गेलाय. ज्याकडून बरीच अपेक्षा आहे. जो षटकारांचा बादशाह आहे मोह संघाचा. बऱ्याच वर्ष आम्ही प्रकाशचा खेळ पाहिलाय. प्रकाश म्हणजे अफलातून क्रिकेटर आणि अष्टपैलू खेळाडू म्हणजे प्रकाश मोह संघाचा. आणि 18 धावांची गरज येते 5 चेंडू मध्ये. फसलाय चेंडू. जबरदस्त चेंडू फेकलाय. थोडा पुढे टाकलाय. गुड लेंथ मध्ये चेंडू फेकला आणि प्रकाश चुकलाय. चेंडू येतोय निर्धाव. 4 चेंडू इथून 18 धावांची गरज आहे. 49 धावांचा आव्हान होतो. 31 धावा लागल्या धापळकावर. 4 चेंडू मध्ये सामना संपवण्याची ताकद ती प्रकाशला दाखवायला लागेल. गोलंदाजी चांगली होते मंगेशच्या माध्यमातून. आगोडपदे चेंडू पटका फसलाय. नक्कीच आपण पाहतोय एकच धाव मिळाल्या सर्कलच्या दिशेने. सचिन आमचे मित्र चांगले फील्ड करतायत आणि एकच धाव आले. आता गरज आहे ती 17 धावांची. 3 चेंडूवर 3 मोठ्या पटक्यांची गरज आहे
ते मोह संघाला स्ट्राईकवर येत आहे ते नौके फलंदाज अनंत पाटील. ती ताकद दाखवायला लागेल अनंतला. 3 चेंडू आणि 3 मोठ्या पटकांची गरज आहे. 17 धाब्यांची गरज. अकुळपदे चेंडू पूर्णपणे फसलाय. टायमिंग जुळलं नाहीये. सामना आपल्याकडे खेचलाय. तो खानदास संघाच्या या गोलंदाजाने मंगेशने 2 चेंडू 17ची गरज आहे ती जिंकण्यासाठी. पुढचा चेंडू 2 चेंडू 17ची गरज आहे. पुन्हा एकदा चांगला फटका आहे. तिथे क्षेत्ररक्षक आहे. चांगलं फील्ड करतात. एकच धाव मिळाले आणि आता नक्कीच सामना आपल्या बाजूला पूर्णपणे झुकलाय. 1 चेंडू 16ची गरज आहे. शेवटचा चेंडू आणि हा देखील चेंडूवर निर्धाव जातोय. मोह संघ या सामन्यातून परास्त होत आहे. त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. मला फिरतीच्या झुल सगळे श्याम आपण आणून द्यायचंय. 10-15 मिनिटात आम्हाला पेन आणून द्यायचा. आपण सामना पाहिला. चांगला खेळ केला तो मोह संघाने परंतु त्यांना परास्त केला तो खांदा संघाने. तर या सामन्याचा सामनावीर आपण थोड्याच उशिरात